चला तर मंडळी, सकाळचे 9 वाजलेले आहे। एका बोलमध्ये मी 1 वाटी तांदूळ घेते, पाव वाटी हरभरा डाळ, पाव वाटी मसूर डाळ, पाव वाटी पांढरी उडदाची डाळ आणि पाव वाटी सालासकट मूग डाळ स्वच्छ 3-4 वेळा धुवून पिण्याचं पाणी घालायचं। सोबतच पाव चमचा मेथी दाणे, पाव चमचा जिरे, 9-10 कढीपत्त्याची पानं आणि 2 लाल सुक्या मिरच्या संध्याकाळच्या 5 पर्यंत छान भिजवून घ्यायचं, म्हणजे 6-7 तास भिजवून घ्यायचं। छान भिजलेलं आहे, डाळ तांदूळ आणि कढीपत्ता वगैरे सगळं मिक्सरला छान वाटायचं। भिजवलेलंच पाणी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी घालायचं। मीठ घालून एकजीव करून 5 मिनिटं मुरण्यासाठी बाजूला ठेवायचं। 5 मिनिटांनंतर 2 चिमूट खाण्याचा सोडा घालायचा, मस्त एकजीव करायचं। डोसा तव्याला तेल पाण्याने छान ग्रीस करून घ्यायचं। गॅस कमी करायचा, बॅटर घालायचं, व्यवस्थित डोसा पसरून घ्यायचा आणि मध्यम आचेवर सोनेरी होईपर्यंत भाजायचा। इन्स्टंट डोसा आहे, खाण्याचं मन झालं की सकाळी भिजवायचं आणि संध्याकाळी डोसे करायचे। बॅटर फर्मेंट करण्याची गरज नाही, चवीला भन्नाट लागतात। रात्रीच्या जेवणात करू शकतात, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा।